मनकर्णिका घाटाचा पुनर्विकास करायचा आहे. काशीच्या घाटाचा पुनर्विकास करायचा आहे. काशी प्रोजेक्टचं डेव्हलपमेंट करायचंय म्हणून राजमाता अहिल्याराणी होळकर यांनी बांधलेला उभा केलेला घाट, तिथं असणाऱ्या छोट्या मोठ्या हिंदू धर्माचं प्रतीक असणाऱ्या मूर्त्या उद्ध्वस्त करून टाकल्या, बेचिराख करून टाकल्या. काशीच्या घाटाचं पुनर्जीवन करायचंय, पुनर्विकास करायचा आहे, सुशोभीकरण करायचंय. आणि ज्यावेळेस एखाद्या प्रोजेक्टचं एन्क्रोचमेंट त्या ठिकाणी करण्यासाठी त्यांना जर काही गोष्टी नामशेष करायच्या असतील तर ऐतिहासिक हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून राजमाता अहिल्याराणी होळकरांनी जे निर्माण केलं ते उद्ध्वस्त करण्याची ताकद सरकारमध्ये आहे. एकही सरकारमधला माणूस बोलायला तयार नाही. कुठे आहेत ते धनगर, कुठे आहेत ते हिंदू ज्यांना राजमाता अहिल्याराणी होळकरांविषयी जर प्रेम नसेल? राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या 300वे जयंतीचं वर्ष आहे आणि या भारतातल्या समाजासाठी त्यांनी जो विकास घडवलाय, त्यांनी जे नवनिर्माण केलंय, समाजाच्या भल्यासाठी त्यांनी जी इथल्या व्यवस्थेशी झुंज दिली, त्यांनी निर्माण केलेला इतिहास जर उद्ध्वस्त केला जात असेल, पुसून टाकला जात असेल तर हे दुर्दैवी आहे. जे आम्हाला रामाचं कौतुक सांगतात त्या संघाच्या कार्यालयाच्या परिसरातलं जर मंदिर उद्ध्वस्त करत असतील, त्यांनी आम्हाला धर्माचं शहाणपण शिकवू नये. हे वास्तव आहे. काही दिवसापूर्वीच घडलं होतं आणि आता काशीच्या या सगळ्या पुनर्विकासाच्या निमित्तानं मनकर्णिका घाटाचं ज्या पद्धतीनं उद्ध्वस्तीकरण केलं गेलं, संपूर्ण देशातल्या भावना हळहळल्या. वाराणसी म्हणू नका, कुठलंही राज्य म्हणू नका, राजमाता अहिल्याराणी होळकरांवर प्रेम करणारे, त्यांच्या राज्यकारभारावर प्रेम करणारे, इतिहासावर प्रेम करणारे, काय होता होळकरांचा इतिहास, आज काय अवस्था करून टाकली. मताच्या घाणेरड्या राजकारणासाठी आम्ही तोंड उघडायला तयार नाही. आज मनकर्णिका घाट उद्ध्वस्त झाला, एक सुद्धा महाराष्ट्रातला धनगर आमदार बोलायला तयार नाही, सो कॉल्ड हिंदू आमदार बोलायला तयार नाही. 1.5 दिवसापूर्वी, काही महिन्यापूर्वी तथाकथित हिंदुत्ववादी झालेले धनगरांचे आमदार सुद्धा तोंडाला कुलूप लावून सत्ताधारी आमदार आहेत आणि सत्ताधारी सरकारनं हे सगळं केलं म्हणून गप्प बसले. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. सगळ्या जातीत आणि सगळ्या धर्मात आता अंधभक्त तयार झाले. राजमाता अहिल्याराणी होळकर म्हणलं तर त्यांचा इतिहास नजरेसमोर येतो. इथल्या गोरगरिबांसाठी, सर्वसामान्यांसाठी घाट कशासाठी बांधले, पाण्याची व्यवस्था कशासाठी केली, लोकांनी लांब लांब राहू नये, विभक्त राहू नये म्हणून मंदिराची निर्मिती केली. कारण प्रत्येकाचं धार्मिक श्रद्धास्थान असतं, त्या निमित्ताने लोक एकत्र येतील. अयोध्या म्हणू नका किंवा कुठलंही धार्मिक स्थळ घ्या, तिथं राजमाता अहिल्याराणी होळकरांनी त्या काळी पैसा तर दिलाच दिला, जमीन सुद्धा दिली. उदारमतवादी आमच्या राजमाता जर तुम्हाला कळणार नसतील, धर्माच्या नावावर त्यांना जर तुम्ही स्थान देणार असाल तर कर्तृत्वाच्या जीवावर सुद्धा तुम्ही त्यांचा इतिहास मान्य केला पाहिजे. इतिहास घडवलाय मावळ्यांनी, पण तो लिहिला नाही. लिहिला मनवादी कावळ्यांनी, सोहीचा लिहिला. आमच्या इतिहासाचं भांडवल करून आमच्यातच वाद लावण्याचा प्रयत्न केला. आज आम्ही क्षणोक्षणी, पावला पावले हे सगळं भोगतोय. बोल घेवडे आज धर्माच्या नावावर बोलायला तयार नाहीत. मनकर्णिका घाटाचं उद्ध्वस्त झालं, तिथले जिल्हाधिकारी, प्रशासन म्हणतं पुनर्विकासासाठी आम्ही हे सगळं केलं. प्रशासन पुढे हे सुद्धा सांगतं की इथं जे भग्न पावलेल्या मूर्त्या आहेत, ज्या तुटल्या फुटलेल्या मूर्त्या आहेत, त्या AI वरून बनवल्यात म्हणे. एका बाजूला तुम्ही पुनर्विकासाच्या नावाखाली, डेव्हलपमेंटच्या नावाखाली, एन्क्रोचमेंटच्या नावाखाली तुम्हाला जर हे सगळं विकसित करायचं असेल तर तुम्ही उद्ध्वस्त केलं हे अगोदर मान्य करा. आणि तुम्ही जर मान्य केलं असेल
धर्माच्या नावावर ज्या सरकारनं आणि ज्या नेत्यांनी राजकारण केलं त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीचं घाणेरडं राजकारण केलं, म्हणून धार्मिक वाद निर्माण केले. आज राजमाता अहिल्याराणी होळकरांवर धनगर पेटायला तयार नाही, सो कॉल्ड हिंदू पेटायला तयार नाही, सोयीनं धार्मिक भावना भडकतात. इथं मात्र सरकार आपलंच आहे, कशाला त्याच्यावर बोलायचं? आपण सरकारविषयी बोललो तर मग आपणच आपल्या विरोधात बोलल्यासारखं आहे. म्हणून त्यांना मनकर्णिका घाटच उद्ध्वस्त झाला काय, सगळे घाट उद्ध्वस्त करून टाकले काय, राग येणार नाही. लव्ह जिहादवर बोलायला इथले सो कॉल्ड धनगरांचे आमदार सुद्धा बोलतात. ते काही महिन्यापूर्वी हिंदुत्ववादी पण झाले, पण त्यांना आता राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या मनकर्णिका घाट उद्ध्वस्त केल्याबद्दल त्यांच्या तोंडातून चकार शब्द निघत नाही का? ते सत्ताधाऱ्यांनी केलेलं पाप आहे आणि त्यापासून हे लपू पाहतायत. सगळ्यात वाईट आहे, खरं तर आज रस्त्यावर समाज उतरायला पाहिजे होता, कमीत कमी निषेध तरी करणं अपेक्षित होतं, कमीत कमी सरकारला आमदारांनी जाब विचारणं गरजेचं होतं. राज्याचेच मुख्यमंत्री दावसला निघून गेल्यानंतर कोणीच बोलणार नाही आणि केंद्र सरकारबद्दल किंवा युपीच्या किंवा कुठल्याही राज्यातल्या भाजप शासित राज्यातल्या तिथल्या सरकारवर बद्दल बोलायला इथल्या सत्ताधारी आमदारांमध्ये तेवढी हिंमत नाही, कारण सगळे लाभार्थी आहेत, ते त्यांच्या नेत्यांच्या पुढे जाऊ शकत नाहीत. मग इतिहास पुसला तरी राग येणार नाही, इतिहास उद्ध्वस्त केला तरी राग येणार नाही, तोडफोड केली तरी राग येणार नाही. आणि जिल्हा प्रशासन कातडी बचाव लगेच त्याच्यापासून जर पळवाट शोधणार असेल, हा गप्प बसणं सुद्धा ही इतिहासाला खरं तर कलंकित करणारी घटना आहे, कारण आमचा इतिहास पुसला जातोय. अहद तंजावर तहद पेशावर अवघा मुलूक आपला म्हणणारे मराठ्यांचे हे सगळे सरदार, शिंदे होळकर नसतो म्हणल्यानंतर थरकाप उडायचा. आज त्याच होळकरांचा इतिहास पुसला तर जातच नाही, तर तो उद्ध्वस्त केला जातोय, तरी सुद्धा सगळे गप्प आहेत. वेदना मनाला होतात, कारण आम्ही इतिहासातून प्रेरणा घेऊन जगतो. राजमाता अहिल्याराणी होळकरांनी नुसते मंदिर बांधले नाहीत, नुसते घाट बांधले नाहीत, इथल्या समाज व्यवस्थेसाठी आयुष्य झिजवलं. त्यांनी नुसतं घरात बसून राज्यकारभार केला नाही, प्रसंगी तलवार हातात घेऊन लढल्या, राज्यकारभार केला. 32 वर्ष राज्यकारभार केला. आज त्यांचे तुम्ही आम्ही वैचारिक वारसदार जर मूग गिळून गप्प बसत असू, तर तुमच्या माझ्यासारखे कपाळ करंटे अजून दुसरे कुणी नसतील. म्हणून इतिहासाबद्दल बोललं पाहिजे. इतिहास नुसती चर्चा करायची किंवा इतिहास नुसती वाद घालायची गोष्ट नाही. इतिहासात प्रेरणा घेऊनच भविष्यात आपण इतिहास घडू शकतो. जे इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाही, आणि जे इतिहासातून प्रेरणा घेतात तेच नवीन इतिहास घडवू शकतात. आमच्या रक्तात जर त्या इतिहासाच्या थोड्या जरी पाऊलखुणा असतील किंवा ते रक्त आमच्या धमन्यांमध्ये असेल, तर आम्हाला आमच्या इतिहासाबद्दल प्रेमच असलं पाहिजे. परंतु मनकर्णिका त्या काशीच्या घाटाच्या किंवा तिथल्या सगळ्या प्रोजेक्टच्या निमित्तानं प्रशासनाने जी काही चूक केली त्या सगळ्यांवर कठोर शासन करणं आणि सरकारनं जाहीर माफी मागणं आणि तिथंच त्याच घाटाचं फार मोठं डेव्हलपमेंट करणं आणि त्या घाटाचं संरक्षण करणं अपेक्षित आहे. आणि प्रधानमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीमध्ये दखल देणं अपेक्षित आहे. राजमाता अहिल्याराणी होळकरांच्या 300 जयंती वर्षानिमित्त आज देशभर तो वैचारिक जागर करत असताना त्यांचाच इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न होत असेल. आज एक घाट उद्ध्वस्त केला, उद्या अख्खा इतिहास उद्ध्वस्त करतील. इतिहास जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीनं बदनाम सुद्धा केला जातोय. सगळ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे आणि इतिहासाप्रती सद्भावना ठेवल्या पाहिजेत. गप्प राहून चालणार नाही. जे सरकारचे मिंदे असतील ते गप्प बसतील, परंतु ज्यांना इतिहासावर प्रेम आहे, होळकरांवर प्रेम आहे, आपल्या इतिहासावर प्रेम आहे, तेच बोलतील असं मला वाटतं. घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी आहे, त्याचा निषेध करावा तेवढा कमी आहे. जय जाऊ, जय शिवराय, जय अहिल्या.